पेटला का कापूस नाही ना? नाही पेटला, सायलेंट नंतर घेऊन पेटला का? पाहिलं काय होतं ते? कॉटनने भरलेली एक गाडी आहे, पूर्ण जळून खाक झाला. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की म्हणजे रस्त्यावरचा कचरा जाळू नका, एवढी ही समाजसेवा करू नका फालतूची. कारण जेव्हा उन्हाचा पारा असतो आणि हवा चालणारी असते, अशा वेळात कचरा जाळणे म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि तसाच तो कचरा हवेच्या मार्फत एक छोटीशी तिनगी किंवा ते छोटासा विस्तव हा उडून त्या गाडीवर पडला आणि बस क्षणार्धात ती गाडी जळायला लागली. म्हणजेच तो त्यामध्ये असलेला तो माल, कापूस म्हणजेच कॉटन हा जळायला लागला. आता ह्याच्या पाठीमागे एक छोटस जो रहस्य आहे ते आपण पाहणार आहोत. बघा, कॉटन जो असतं ना, तर तो छोट्या छोट्या फायबर पासून बनलेला असतो आणि एका जरी फायबरला जाळ लागला किंवा छोटीशी ठिणगी लागली, आग जरी लागली बारीक छोट्या प्रमाणात जरी, तर एक फायबर जळाला की तो लागलीच दुसरा फायबर जळतो आणि अशा प्रकारे पूर्ण त्याचे धागे दोरे एकमेकांना चिटकलेले ते सगळे जळायला लागतात. त्या सर्वांचं एक जाळं असतं, ते पूर्ण पटापट जळायला लागतं. हे जे आहे ना, अशा वेळात आता इथे फायर एक्सटिंग्विशर तुमचा चालणार नाही. तो CO2 चा फायर एक्सटिंग्विशर जो असतो तो तुमचा इथे चालणार नाही. इथे काय चालेल? इथे फक्त पाणी. जेव्हा घराला आग लागते, एखाद्या बिल्डिंगला आग लागते किंवा एखाद्या कंपनीला आग लागेल, पाणी टाकून विझवता हे तुम्ही पाहता. आणि जेव्हा कुठेतरी इंधनवाले म्हणजे अर्थातच 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे किंवा इतर असे काही इंधनाचे अशा यंत्रणात जेव्हा आग लागते ना, तेव्हा तिथे नाही पाणी चालणार, तिथे फायर एक्सटिंग्विशर चालतो है ना, जसं की पेट्रोल पंप वगैरे. आणि पाणी कुठे असायला पाहिजे की ज्या वस्तू पाण्याला ऍब्झॉर्ब करतात, शोषून घेतात आणि आपल्यामध्ये जमा करतात, अशा वस्तू जेव्हा जळायला लागतात ना, त्यांना विझवण्यासाठी पाणी वापरा. आणि ज्या वस्तू पाण्याला तर ऍक्सेप्ट करणार नाहीत, परंतु पाण्याला हिट लागल्यानंतर पाण्याचा एक एक थेंब हा जळून त्याचा वाफ तयार होईल, तेव्हा त्यातून जो ऑक्सिजन निघेल, त्या ऑक्सिजनवर हा जो जेव्हा जाळ चालतो ना, अशा जागेवर पाणी चालत नसतं, इथे फायर एक्सटिंग्विशर चालतं. ठीक आहे. अशाच प्रकारचे काही विज्ञानाशी संबंधित असलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. इथे थांबूया. गुड बाय, धन्यवाद.